आज दिनांक 13 एप्रिल रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे बौद्धिशीय संस्था मातमपुरा लोणी टाकळी तालुका नांदगाव खंडेश्वर अमरावती यांना प्रमाणपत्र मिळालं असून संस्थेचं प्रमाणपत्र मिळालं आहे आणि आजपासून ते संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला न्याय मिळावा या कामातून आता ते कामाला सुरुवात करणार आहे। आपल्यासोबत यावेळी ज्या संस्थेच्या अध्यक्ष आहे या जुळल्या आहे। काय आपल्याला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे? आपलं नाव काय? रेखा वानकडे, रेखा किसन वानकडे। काय आपण आता संस्थेच्या माध्यमातून काय कराल? समाज मंदिर, पुतळा गिटासाठी सर्व काम। वृक्षारोपण संदर्भात आपण पुढाकार घ्याल का? वृक्षारोपण, झाडं लावा, झाडं लावा, झाडे जगवा, झाडे आपल्यासोबत इतरही महिला जुळल्या आहे आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून जे ॲडव्होकेट ढोके सर आहे आपल्यासोबत जुळले आहे। ढोके सर, आपण या संस्थेला एक रजिस्ट्रेशन करून दिलं आहे समाज उपयोगी कामासाठी, काय आपली प्रतिक्रिया असेल? या संस्थेच्या माध्यमातून थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरा करण्याचे या महिलांनी ठरवलेले आहे। या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य जे काही त्यांच्या हातून घडेल ते समाजासाठी उपकृत करणारे राहील आणि या संस्थेच्या नोंदणी संदर्भात भारतभूष जंजाळ यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलं। त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याकरता भारतभूष जंजाळ यांनी या महिलांना प्रेरित केलेले आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे जे नेते आहे, वरिष्ठ म्हणा, जिल्ह्यातले म्हणा, गेल्या काही काळापासून अतिशय एकनिष्ठ असलेले भारतजी जंजाळ यांचं नाव जिल्ह्यातच नाही तर राज्यातही ओळखले जाते, हे आपल्यासोबत जुळले आहे। त्यांनी या महिलांना प्रोत्साहित करून एक संस्था काढण्याचे त्यांना प्रोत्साहित केले आणि समाज माध्यमातून कसे कामं करावे या दृष्टिकोनातून त्यांनी आता यांना महिलांना एक सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांना हे संस्था उभारून दिलेली आहे। काय आपलं मत असेल या संस्थेच्या माध्यमातून काय काम करेल महिला, काय आपली अपेक्षा आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की मातंग समाजाचं जे समजा ग्रामपंचायतवाल्यांना त्यांच्यावर दुर्लक्ष केलं। आता मी म्हणजे 6 महिन्याच्या पहिले एचडू मॅडमले निवेदन देऊन आलो। माझ्यासंग सगळ्या 30-35 महिला होत्या आणि त्याच्यानंतर मग BDO साहेबाला निवेदन दिलं। दोघांनी निवेदन दिल्याच्या नंतर त्याचं म्हणणं असं आहे का याचं आलं लिस्टीत नाव नाही बा, अतिक्रमणमध्ये हे राहून राहिले, यांना घरकुल मिळत नाही। आता असंच अतिक्रमणमध्ये जर घरकुल मिळत नसेल तर आता 2 महिन्याच्या पहिले पाणी पुरवठा विभागावाल्यानं त्याच्यावर लाखो रुपये खर्च केले आणि तशाच नाल्या, संडास, बाथरूम, लाईट हे सुविधा त्यांना द्यायची जरूरतच नव्हती आणि 14-15 घरकुल तुम्ही मंजुरात करून त्यांना पैसे दिले, त्यांनी घरं बांधले आणि बाकीचेच काहून बा असे वंचित ठेवले? म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य जेही आहे ते ग्रामपंचायत तुमची लोणीची तुम्ही समजा दुर्लक्ष करून राहिले, त्या गोष्टीवर राजकारण करून राहिले गावात। याच्यात रात्रीच्या वेळेस सापं निघते, डुकरं त्याच्या घरात घुसते, ज्याले घरं नाही आहे, ज्याले घरं राहिले आहे त्याला घरं देऊन राहिले तुम्ही। असाच एक इकलाची जागा असते, त्या माध्यमातून इकलाच्या जागेतून यांना काही इकलाच्याच जागेत ते 40 वर्ष झाले राहून राहिले। तिथं त्यांनी तोंड पाहून घरकुलं दिले आहे, तिथं 15 ते 16 घरकुल मंजुरात करून पैसे देऊन त्यांनी बांधकाम केलं। मग बाकीच्या येईल कोण तुम्ही वंचित ठेवून राहिले? द्यायला तर ससकट द्यायला पाहिजे होतं ना। तुम्ही ग्रामपंचायतची योजना लाखो रुपये खर्च करून राहिले। अशीच एक मंगला संजय खोडके म्हणून बाई आहे, तिचं लिस्टीत नाव येऊन तिला म्हणते तू अतिक्रमणमध्ये आहे, मग ते एकटीच अतिक्रमणमध्ये कशी? लाखो रुपये खर्च करून राहिले त्या योजनेवर। अशा माध्यमातून जे संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून जागरूकताही निर्माण करण्याचं या आता महिलांनी ठरवलं आहे। त्यामुळे या महिला एकत्रित झाल्या आहे संस्थेच्या माध्यमातून। काय आपलं ते घरकुला संदर्भातलं काय प्रकरण आहे आपलं आणि आपण त्याबद्दल काय आता संस्थेच्या माध्यमातून हे कराल? आता ग्रामपंचायतसोबत तर आम्ही आता बोलून घेतलं, पण ग्रामपंचायत म्हणते का आता तुम्हाला मिळणार आहे म्हणते, पण आता कधी मिळते हे काही आम्हाला माहिती। ग्रामपंचायतीनं महिलांना आश्वासित केलं आहे, आता त्याची वेळ पाहणार आहे, वाट पाहणार आहे आणि लिस्टमध्ये या महिलेचं नाव आलं आहे म्हणते अतिक्रमण जागा असल्यामुळे त्यांना इकलाची जागा मिळण्यात यावी असं या महिलांचं मत आहे। त्यांनी पट्ट्याच्या माध्यमातून त्यांना जागा मिळण्यात यावी, त्यावर त्याच जागेत आणि घरकुल बांधण्याची परमिशन द्यावी अशा प्रकारची मागणी आता त्यांनी केली आहे।